माझं आहे ना लव्ह मॅरेज असल्यामुळे ना लग्नामध्ये काही जास्त हाऊस मौस करता आली नाही. त्यातलीच एक हाऊस आहे ना आज मी पूर्ण करून घेते. आता तुम्ही मला म्हणता की प्रेग्नेन्सीमध्ये हिला कोणती हाऊस करायची म्हणून, तर असं काहीही नाही आहे. कारण की खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की मला ना नेल एक्सटेन्शन किंवा नेल आर्ट करायचं आहे म्हणून. कारण की ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते किंवा ज्यावेळेस मी ड्युटी करत होते ना, त्यावेळेस आम्हाला नेल एक्सटेन्शन नेल आर्ट असं काहीही अलाउड नव्हतं. त्यामुळे ना ती खूप दिवसापासूनची इच्छा तशीच राहून गेलेली होती. तीच मी आज पूर्ण करणार आहे. पण त्याआधी माझं रुटीन शेअर करते. आज सकाळी उठल्यानंतर ना मस्त अशी येल्लो कलरची साडी वेअर केलेली होती. ॲक्च्युली मी ठरवलं होतं की नवरात्रीमध्ये ना 9 कलरच्या साड्या वेअर करण म्हणून. पण जसं तुम्हाला माहितीच आहे की मला प्रेग्नेन्सीमुळे ना टमी वाढल्यामुळे मला दिवसभर साडीमध्ये बिलकुल पण कम्फर्टेबल फील होत नाही. सो मी जास्त काही साड्या वेअर करत नाही. असं नेल आर्ट करण्यासाठी ना ती घरीच आलेली होती आणि तिने ना सुंदर असं नेल आर्ट केलेलं होतं. खरंच मला खूप जास्त आवडलेलं होतं. तिची आयडी ना मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते, प्लीज जाऊन चेक करा. आणि सर्वात मेन, नेल आर्ट केल्यानंतर ना मला घरातली कामं करता येतात की नाही येत ते चाललं होतं माझ्या मनामध्ये. पण फायनली मला घरातले सर्व कामं करता आले, त्याच्यामुळे मी जरा जास्तच हॅपी होते. नेल आर्ट कसं झालंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.